सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई अगं असं काय करतेस गायत्री? तू नको काळजी करू इथली. मला एक सांग, तू मागे वृद्धाश्रमात गेली होतीस तेव्हा सुद्धा इथे आम्ही सगळेजण एकटेच होतो की? तेव्हाही झालं होतं की सगळं सुरळीत इकडे? आणि हे बघ, चिंता नको करू, 3-3 सुना आहेत तुझ्या, व्यवस्थित सांभाळतायत घर, कळलं ना? नाही नाही नाही, मी सुद्धा फार चांगला आहे. हो हो हो. आणि तुझं काम झालंय का तिथलं? झालंय? बरं बरं बरं. नाही नाही, चांगलं आहे, उत्तम आहे. पण हे बघ, इकडे येण्याची घाई करू नकोस. तू दमली आहेस फार. तू जरा 1-2 दिवस विश्रांती घे आणि मग ये. उगाच उगाच दगदग करू नकोस, कळलं का? हा, हे बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यायच्या आधी 1 दिवस मला कळव इथे. म्हणजे मला इथे अगं नाही ग, सहजच. म्हणजे तू यायच्या आधी कळलं की जरा सगळेजण नाही असं काय, जरा सगळं व्यवस्थित ठेवता येईल ना तुझ्या स्वागतासाठी, नाही का? हो हो हो. आणि तू काळजी घे स्वतःची. हा हा, मी ठेवतो आता फोन. हा, ठेवतो. काय रे, काय खबर? खबर तशी वाईटच आहे असं समजा. पण काय झालंय? अरे सांगा ना पटापटा. एकानं बोला. हा दादा, आबा, आजी इथे फक्त 2-3 दिवस राहायला आलेली नाहीये, पण एक पक्की खबर मिळाली की ती खूप दिवस इथे राहणार आहे. परमेश्वरा, म्हणजे काकू गायत्रीला भेटल्याशिवाय जाणार नाही एवढं नक्की? अहो आबा, असं नका ना बोलू, भीती वाटते हो. अरे भीती तर मलाही वाटते रे, पण काय करणार? मी आता गायत्रीला फोन केला होता, ती म्हणाली तिचं तिथलं काम संपत आलंय. अरे बापरे. नाही, मी तिला म्हणालो जरा 1-2 दिवस राहा तिथे, पण हे म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलल्यासारखं झालं ना. काकू आणि गायत्री जर समोरासमोर आले ना तर काय होईल मला कल्पना करवत नाही रे. आबा, असं होता कामा नये, कळलं ना? असं होता कामा नये. आपल्याला आजीला काहीही करून या घराच्या बाहेर काढलं पाहिजे. अरे पण ती कशी जाईल? कशी जाईल दादा? कॅशचा नवरा असण्याचा एक फायदा झालेला आहे मला. माझ्याकडे खूपशा युक्त्या आल्या. अरे खरंच आहे. काकूला ओळखतोस ना तू? प्रत्येक युक्त्यांची कशी भादरून ठेवते ती. तुला भेटलास ना तिला? हो बरोबर आहे आबा, पण त्याला एवढं डिमॉरलाइज नका करू. म्हणजे तो काय म्हणतोय ते ऐकून घ्या, कदाचित फायदा होईल. करेक्ट करेक्ट. आबा, काम डाऊन, काम डाऊन. आम्ही तुमचे 3 शिलेदार आहोत ना. देवा परमेश्वरा, त्या काकू आजीला सावध करायला हवं, कारण आमच्या सासूबाईंची त्यांच्या सासूबाईंशी भेट होणं खूप गरजेचं आहे. कोण आहे? तुम्ही आतोय? काय ग, किती घाबरले मी. आणि सारख्या पाया काय पडताय माझ्या? अहो आजी, तुम्ही देवाची इतकी भक्ती करता, मग तुमच्या पाया पडलं काय आणि देवाच्या पाया पडलं काय, सारखंच हो की नाही वहिनी? हो ना, जेव्हा आमच्या घरावर संकट कोसळलं तेव्हा आम्हीही तुमच्याच चरणाशी आलो. काकू आजी, वाचवा आम्हाला. आता आमच्याकडे तुमच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. आता मी आलीये ना, काळजी करायचं काही कारण नाही. अगं पण ती गायत्री कुठे लपून बसलीये ना, ती समोरच येत नाही. अहो काकू आजी, आता तुम्हाला काय सांगू, जोपर्यंत तुम्ही आता इथे आहात ना तोपर्यंत सासूबाई काही येत नाही. पण मी इथं हल्लीच नाही, तरी देखील येणार नाही. अहो काकू आजी, तुम्हाला इथून हलवायची तयारी पण सुरू झाली आहे. म्हणजे? हो, आमच्या सासूबाईंचा दराराच एवढा आहे ना. काकू आजी, तुम्हाला या घरातून काढण्याचं कोणीतरी कट करतंय.
असं आहे तर. अग आई ग, जळलं लक्षण मेल्याचं. कोणीतरी वाईट बोललं माझ्याबद्दल. मीराने. खूप लागलं का काकूजी? नाही ठीक आहे. काय झालं? मीराने तुमच्यासाठी छान असा स्वयंपाक केलाय, तर चला ना जेवायला. ओ काकूजी, मी तुम्हाला जेवायला बोलवायलाच आले होते. येताय ना? खाली सगळे वाट बघतात. अभिलाषा, मगाशी तू म्हणालीस की मीरा माझ्याबद्दल वाईट बोलली असेल म्हणून, आणि मग आता मीरा आली तर तिला बघून तू एवढी गोंधळलीस का ग? काकूजी, ही जी मीरा आहे ना, चिकोड निरागस अशी दिसते ना, तशी ती अजिबात नाही आहे. ह्याच मीराने सासूबाईंना आबांच्या गळ्यात बांधलो. आमच्या आबा सासूबाईंच्या मनाविरुद्ध मान सुद्धा हलवत नाही. काय करावं ना तेच कळत नाही. बिचारे आमचे आबा. हो ना, सगळं काही या मीरामुळेच घडतंय. आमच्या सासूबाईंना सगळं काही जाऊन सांगते ती. तुम्हाला इथून घालवण्याचा प्लॅनही तीच करते. कुणी काहीही करू, मी तोपर्यंत या घराच्या बाहेर जाणार नाही ना, जोपर्यंत या घराला गायत्री नावाच्या संकटातनं दूर करणार नाही. लपून बसलीये ना, पण एक ना एक दिवस समोर येईलच. तेव्हा असा माझा इंगा दाखवीन ना की आयुष्यभर मला लक्षात ठेवेल. मग या मीराकडे पण मी बघतेच. मीरा, अरे काकू, ये बस बस. बसायला काय सांगतोस? उभे राहा सगळे. आता कमरे एवढ्या उंचीचं एक टेबल आणा. त्याच्यावर हे सगळं अन्न ठेवा. स्वतःच्या हाताने अन्न वाढून घ्या आणि उभ्यानेच खा. म्हणजे कसं अगदी तुरुंगात असल्यासारखं वाटेल. आजी अगं काय झालं? असं का बोलतेस तू? वेळ लागलाय ना म्हणून आले इथे. काय रे, काय ही शिस्त? शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढण्याची सुद्धा पद्धत नाही. हा, अगं काकू, तसं काय नाहीये. आम्ही गप्प बस. इतकं कुणाला घाबरायचं नसतं. तुझ्या बायकोनी वाट लावलीये सगळ्याची. स्वतःच्याच घरात कैदी झालात, कैदी. आणि कसं आहे ना काकू आजी, जेव्हा आम्ही स्वयंपाक करतो ना, तेव्हा नेहमी आम्हीच वाढतो. पण आज मीराने स्वयंपाक केलाय ना, तिची पद्धत जरा वेगळी आहे. काय म्हणतात ग त्याला? सेल्फ सर्व्हिस. हा, तेच ते. आम्ही वाढतो ना. नाही काकू आजी, ते स्वतःच्याच हाताने वाढून घेतलं ना की हवं तेवढं घेता येतं आणि मग
अन्नही वाया जात नाही. वा बबड्या, तुझी सून मोठी विद्वान आहे हो. मीरा, मी काय म्हणते की घरातले पुरुष सगळे राबून बाहेरून येतात, तेव्हा त्यांना मायेनं प्रेमानं वाढणं म्हणजे मूर्खपणाच. मग काय, परंपरा चालीरीती स्त्री धर्म म्हणजे बोलायच्याच गोष्टी. बरोबर ना? नाही काकू आजी, मी खरं तर गप्प बस. हे सगळं आळशी बायकांनी तयार केलेलं तत्वज्ञान आहे. आणि तू हे कुणाकडून शिकलीस हे मला चांगलंच माहितीये. तिला म्हणावं समोर येच एकदा, मग दाखवते. काय कळतंय ना? पण दादा, भरली वांगी केली आज, हे फार बरं झालं हो ना. हो हो भरली वांगी. हो हो हो. म्हणजे आजी, तुझ्या हातची आम्ही गावाकडे कितीदा खाल्ली आहे, त्याची चव वेगळीच असते. ती काही येणार नाही, पण मजा येईल हो ना. आजी, तुझ्या हातची शिराळ्याची भाजी, भोपळीच्या मिरच्या घातलेली, भोपळी मिरची घातलेली शिराळ्याची भाजीची चव अजूनही आठवते मला. हा, इथे कोणाला जमत नाही. अरे विघ्नेश, आता आजी आली आहे ना इथे, आपण तिच्या हातून करून घेऊ ना तशी भाजी. हो म्हणजे सध्या ही भाजी आहे ना, पोटभर खा. हो हो. काय रे बबड्या, अरे कसले संस्कार हे. नक्कीच तुझ्या दुसऱ्या लग्नानंतर झालेले बदल दिसतायत हे. आता काय झालंय काकू? तोंड वर करून असं विचारायला लाज नाही वाटत? हे संस्कार सुद्धा भ्रष्ट करून टाकले की काय त्या बाईनी, देवाला ठाऊक बाई. अरे जेवायला बसायच्या आधी श्लोक कोण म्हणणार? काय ग मीरा? नाही, याच्यावर सुद्धा एखादं तत्वज्ञान झाडायचं असेल तर झाड. चला हात जोडा. म्हणा आता माझ्या मागून. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. सहजावन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. उदरवर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. आता सासूबाई लवकर आल्या म्हणजे झालं. आपण फक्त मजा पाहायची, आपल्या सासूची आणि सासूच्या सासूची. मीरा, ए मीरा, मीरा, काय हवंय का तुम्हाला? जेवणानंतर बडीशोप दिलीच नाहीस तुम्हाला. सॉरी, मी आत्ता आणते. हा. ए थांब थांब थांब, आज मी आणली आहे तुझ्यासाठी. घे.
आता सांग काय झालंय? काही नाही, मी आलेच. आज काकू डायनिंग टेबलवरती तुला ओरडली म्हणून अस्वस्थ आहेस ना तू? नाही, साहजिक आहे. काकू गायत्रीवरती संतापलेली आहे. का ते माहित नाही, पण आज काय झालं माहितीये का? आज ना वड्याचं तेल वांग्यावर निघालं. म्हणजे ती जेवण वाढण्यावर वगैरे जी काही बोलली ना, ते फार सिरियसली घ्यायची गरज नाही. वा, बरं झालं. आबा, फार बरं झालं हे सगळं तुम्हीच तिला सांगितलं. कारण जेवणाच्या टेबलवरती जेव्हा काकू आजी चिडली ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं हे सगळं मीराला खूप लागणार आणि ती रात्रभर धुमसत राहणार. काय झालं का तुझं समाधान? चला, उशीर झालाय, झोपायला निघा. चल. आबा, तुम्ही मला जी गोष्ट समजवलीत त्या व्यतिरिक्त सुद्धा मला एका गोष्टीचं टेन्शन आहे. आता कसलं टेन्शन? मी अभिलाषा वहिनी आणि कॅश वहिनींना काकू आजी सोबत बोलताना बघितलंय. दुर्लक्ष केलं मी. मग मी जेव्हा काकू आजींना जेवायला बोलवायला गेले होते तेव्हा सुद्धा त्या दोघी तिथे होत्या आणि माझाच विषय चालू होता. तेव्हाही मी दुर्लक्ष केलं. पण आबा, जेवताना काकू आजींना त्या दोघी जे काही सांगत होत्या ना, त्यावरून मला असं वाटतंय की त्यांचं इथे येणं आणि ह्या दोघींचं त्यांच्याशी बोलणं हे सगळं ठरलेलं आहे. प्लॅन वाटतो मला, माहित नाही. आबा, मला वाटतं मीराच्या संशयामध्ये थोडंसं तथ्य आहे. कारण काकू आजीच्या इथे येण्याचं असं ठोस कारण आपल्यापैकी कुणालाच माहित नाही. म्हणजे काकू इथे जी आली ती अभिलाषा आणि काश्मीराच्या बोलावण्यावरनं आली? माहित नाही, मला फक्त संशय आहे. नाही, हे जर असं असेल ना तर मग गायत्री बद्दल अभिलाषा आणि काश्मीराने नक्की काकूला काय सांगितलंय ते आपल्याला कळायला हवं. हो. ऋषी, तुम्ही दोघंही जरा मागावर राहा, कळलं ना? आणि त्या विघ्नेश आणि प्रथमेशलाही सांगून ठेव. लगेच सांगतो. आलोच मी. डोंट वरी. सासूबाई नमो नमः.